श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारकडून नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी नव्यानं काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह देशातल्या नागरी सहकारी बँकांची सद्यस्थिती, त्यापुढील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या अनुषंगानं बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतीय बँकांच्या क्षेत्रामध्ये नागरी सहकारी बँकांचं प्रमाण अवघं 3% आहे. मात्र एकूणच लहान शहरांसह ग्रामीण भागातील बँकांमध्ये या सहकारी बँकांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसतं. या भागातल्या मध्यमवर्गीय नागरिकांचं आर्थिक हित जोपासण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून काही निर्णय आणि मार्गदर्शनपर सूचना करण्यात आल्या आहेत, ज्या या सहकार क्षेत्रातील बँकांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याबरोबरच नागरी सहकारी बँकांचं नियमन एकाच छताखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यातूनच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. याविषयी बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया. नागरिक सहकारी बँकांचा टोटल बँकिंग सेक्टर आणि फायनान्स सेक्टरमध्ये सध्या वाटा फक्त 3% आहे. त्याच्यातलं 3.24% डिपॉझिट्समध्ये आहे आणि 2.69% ऍडव्हान्स सध्या. असे असून सुद्धा रिझर्व्ह बँकेला या क्षेत्रासंबंधी फार मोठी काळजी आहे. याचं कारण हा जो अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जे आहे, म्हणजे ज्या बँका अर्बन एरियामध्ये म्हणजे लहानशा गावांमध्ये आणि शहरांमध्ये विकसित झालेल्या आहेत आणि स्थापन झालेल्या आहेत, त्याचा फायदा देशातील अनेक मिडल क्लासच्या लोकांना होत आहे आणि त्यांच्या ह्या बँका आहेत आणि त्यांचं हित जपणं हे रिझर्व्ह बँकेला त्यांचं आद्य कर्तव्य वाटतं. त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेनी अनेक धोरणं अवलंबली होती, पण त्याच्यामध्ये अजूनपर्यंत त्यांना पाहिजे जरी इंडिव्हिज्युअल बँकांमध्ये जरी कारभारात सुधारणा झाली असली तरी त्यांच्या एकंदरीत क्षेत्रासंबंधी रिझर्व्ह बँक फार तसं काही त्याच्यामध्ये समाधानी नसल्यामुळे अनेक कमिटी नेमून त्यांनी पहिल्यांदा या बँकांमधल्या ज्या काही विकनेसेस आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये हेरलेले आहेत. त्याच्यामध्ये एक तर म्हणजे काय की या बँका ज्या आहेत त्यांचं भांडवल फार कमी आहे, त्याच्यानंतर त्यांचे एनपीए वाढत आहेत आणि त्यांच्याकडे इनसफिशियंट रिझर्व्ह नाही आहेत कुठल्याही प्रकारचे आणि यामुळे ते अस्थिर झालेले आहेत. दुसरे म्हणजे गव्हर्नन्सचे इश्यू फार मोठे आहेत. त्याच्यामध्ये ज्या रीतीने बँका चालायला पाहिजे, ज्या चांगल्या एथिकल प्रॅक्टिसेस आहेत त्या सगळ्या त्या बँकांमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे त्याची ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि इंटिग्रिटी ती जरा त्याला बाधा आलेली आहे. त्यानंतर पुअर गव्हर्नन्समुळे मिसमॅनेजमेंट वाढलेली आहे, नॉन कॉम्प्लायन्स होतोय आणि एथिकल जी काही कन्सर्न जे आहेत ते बँकांमधले वाढत चाललेले आहेत. त्यानंतर अनुपालनता म्हणजे कॉम्प्लायन्सच्या बाबतीत या बँका खूपच वीक आहे आणि रिझर्व्ह बँकेचे आणि इतर याचे जे काही गव्हर्नमेंटचे जे काही जी धोरणं आहेत त्या धोरणांचं ते पूर्तता करू शकत नाहीत. त्यांच्यामुळे काही प्रमाणात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, काही ठिकाणी लिगल कारवाई केली जाते. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी दिलेली जे काही लोन्स आहेत, ऍडव्हान्सेस आहेत, ती आपण वसूल कशी करायची, त्याच्या संबंधी कुठले धोके आहेत, त्या धोक्यांची आपण असेसमेंट कशा प्रकारचे धोके कशा रीतीने ते आपल्याला कव्हर करता येतील या संबंधीचं कुठलीही यंत्रणा त्यांच्याकडे नाहीये. त्याच्यानंतर एक क्रेडिट रिस्क म्हणजे जी लोन जी आहे त्याचं अंडर रायटिंग स्टँडर्ड्स काय आहे, त्याचं मॉनिटरिंग कसं करायचं, त्याची देखभाल कशी करायची, त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स तो कसा असेस करायचा आणि जर समजा एखादा एनपीए झाला तर त्याच्या संबंधी काही कारवाई करायची या संबंधीची यंत्रणा नाहीये. त्याच्यानंतर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सायबर सिक्युरिटी. आता आपल्याला माहिती आहे की सगळ्याच बँकांमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही सगळ्या बँका चालतात आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रॉबस्ट आयटी इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे या बँका इतर बँकांशी त्या कॉम्पीट करू शकत नाहीत. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेनी यासंबंधी या सगळ्याचा व्यवहार याचा अभ्यास करून मुख्य त्यांनी 3 दोष हे करून त्यांनी सांगितलं की या 3 गोष्टी जर आपण केल्या या बँकांमध्ये काही ज्यांच्या ह्याच्यात सुधारणा होऊ शकते. एक म्हणजे कॉम्प्लायन्स, एक रिस्क मॅनेजमेंट आणि इंटरनल ऑडिट. आता कॉम्प्लायन्समध्ये जी काही रिझर्व्ह बँकेची घालून गेलेली जी ते मार्गदर्शक तत्व आहेत ती वेळोवेळी त्यांनी पूर्तता केली पाहिजे. त्यानंतर त्यांनी दिलेली कर्ज आहे ती कशी वसूल करता येतील त्यासंबंधी एक काहीतरी धोरण पाहिजे.
आणि इंटरनल ऑडिट म्हणजे जे बँकेच्या आत जे व्यवहार होतात त्या व्यवहारांवर आपण कसा कंट्रोल केला पाहिजे या संबंधीची काही मार्गदर्शक तत्व अवलंबणे अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट हे जे आहे म्हणजे आपण दिलेली कर्ज त्यासंबंधी आपण धोरण ठेवायचं आणि जेणेकरून आपली जी की तरलता आहे ती कशी आपण जास्तीत जास्त वाढवायची आणि आपली रिस्क जे आहे त्या कशा कव्हर करायचे या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने ठरवलं होतं की याच्यामध्ये या बँकांकरता आपण योग्य ते स्किल आणि एक्सपर्टाईज त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शन करून या बँकांची व्यवस्थेमध्ये सुधारणा आणली पाहिजे. कारण हा जो सेक्टर जो आहे हा जर मजबूत झाला पाहिजे अर्बन कॉपरेटिव्ह बँका तर लोकांचा नागरी सहकार बँकांमधला त्यांचा जो विश्वास वाढून बँकिंग क्षेत्राला फार मोठी मदत होईल असं रिझर्व्ह बँकेला वाटतं. आणि त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेनी मग त्याच्यासाठी एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन करायचं ठरवलेलं आहे आणि त्या ऑर्गनायझेशनद्वारे या बँकांना योग्य ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर त्यांना पाहिजे तेव्हा कर्ज देतील किंवा त्यांनी दिलेल्या कर्जाची परत रिफायन्स करण्यासाठी त्यांना ते मदत करतील. ही ऑर्गनायझेशन जी आहे ती प्रसंगी याच्यामधल्या ज्या बँका काही ज्या वीक बँका आहेत त्या बँका एक दुसऱ्यांमध्ये मर्ज करण्यासाठी किंवा एखादी वीक बँक असेल तर तिचं क्षेत्र पाहून त्याला मजबूत करण्यासाठी वगैरे अशा प्रकारचे धोरण अवलंबत आहेत. जेणेकरून हा जे अर्बन कॉपरेटिव्ह बँक जो बँकिंग बिझनेस जो करतं त्याच्यामध्ये लोकांची विश्वासार्हता वाढून लोक याच्यापुढे अर्बन कॉपरेटिव्ह बँकांमध्ये पण पैसे गुंतवतील. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी पैसा गुंतवलेला आहे त्याची सुरक्षितता पण पाहिली जाईल असं रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे. आणि त्या दृष्टीने या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनला आता अजून अस्तित्वात यायला त्याला लायसन्स मिळून काही दिवस लागतील आणि त्यानंतर त्याची ज्या वेळेला सुरुवात होईल पूर्ण अंमलात येईल त्यावेळेला अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला एक संजीवनी मिळेल असं मला वाटतं. श्रोते हो, भारतीय सहकार क्षेत्रातील बँकांच्या कारभारातील उणीवा दूर करून त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयानं अनेक उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे. याचाच एक भाग म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या काही उपाययोजना होय, ज्यात बँकिंग आर्थिक नियमांचं पालन करणं, बँकिंग धोरण ठरवताना संचालक मंडळाकडून मान्यता मिळवणं, कर्ज जोखीम व्यवस्थापनासंबंधी धोरण मजबूत करणं याचा समावेश आहे. एकूणच या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे आणि या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हानं काय आहेत याबाबत RBIनं काय सूचना केलेल्या आहेत याविषयी बँकिंग क्षेत्रातील प्रशिक्षक आणि अभ्यासक श्रुती सिधये अधिक माहिती देत आहेत. कॉर्पोरेट प्रशासन अर्थात कॉर्पोरेट गव्हर्नन्स या बँकांमध्ये गव्हर्नन्स दिसत नाही याचीच खंत कुठेतरी गव्हर्नर साहेबांच्या बोलण्यातून जाणवली आणि त्यासाठी बँकांमध्ये कॉर्पोरेट प्रशासनाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जावीत हे त्यांनी अधोरेखित केलं. CRAR अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँकांच्या CRARचे आकडे जरी एकूणच सुधारलेले दिसले तरीसुद्धा काही अर्बन सहकारी बँकांच्या आकड्यांमध्ये कमालीची खालावलेली परिस्थिती दिसते. तसंच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या जबाबदारीबद्दल या निमित्ताने बरंच काही सांगितलं गेलं. या निमित्ताने बँकांमध्ये असलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या जबाबदाऱ्या पुन्हा एकदा ठळकपणे नमूद करण्यात आल्या. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे निवडून आलेले असल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे असलेलं बँकिंगबद्दलचे ज्ञान अर्थात एक्सपर्टीज हे कमी असू शकतं आणि म्हणूनच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची कल्पना उदयास आली. परंतु बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला आधार न समजता बँकांमध्ये थोडीशी नाराजी किंबहुना ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बघितलं जात आहे. म्हणूनच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली. तसंच बोर्डातील प्रत्येक डायरेक्टरचे मत हे तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे हे अधोरेखित करण्यात आलं. ठराविक किंवा काही ग्रुप ऑफ डायरेक्टर्सनी मिळूनच संबंध बोर्डाला ओव्हरपॉवर करता कामा नये हे या ठिकाणी गव्हर्नर साहेबांनी नमूद केलं. रिक्रुटमेंट मुळात नोकर भरती करताना योग्य पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग आणि बजेटिंग करणं हे खूप जास्त गरजेचं असतं आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची असते. बऱ्याच बँकांमध्ये कॉस्ट इन्कम रेशो हा 80-90 आणि काही बँकांमध्ये तब्बल 100% गेल्याचं जाणवलं आणि त्याचं मुख्य कारण हे सॅलरी बिल असं दिसलं. अशा परिस्थितीत बँका डिजिटलायझेशनवरती खर्च करू शकत नाहीत आणि म्हणून त्या इतर कमर्शियल आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांशी स्पर्धा करू शकत नाहीत. पण असंच चालू राहिलं तर लवकरच अशा बँका स्पर्धेतून बाद होऊ शकतात. म्हणूनच सर्व खर्चाचा सारासार विचार करणं अपेक्षित आहे.
नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. आकडे असं सांगतात की बँकेच्या टोटल ओव्हरड्यूजमध्ये जवळजवळ 60% इतके ओव्हरड्यूज हे टॉप बॉरोवर्सचे असतात आणि अशा कर्जदारांचं मॉनिटरिंग करणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणूनच रिस्क मॅनेजमेंट आणि त्याच्या अनुषंगाने येणारं रिस्क मिटिगेशन हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. क्रेडिट रिस्क ऑफिसरची अपॉइंटमेंट करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने त्यांच्या सर्क्युलरद्वारे दिले होते. त्याप्रमाणे बँकांना क्रेडिट रिस्क ऑफिसरची नेमणूक करणं गरजेचं होतं. ALM अर्थात ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट. बँका डिपॉझिटमधून आलेल्या पैशांचे लोन्स करत असतात. म्हणूनच या दोन्हीची सांगड होणं, योग्य पद्धतीने होणं हे खूप जास्त गरजेचं असतं आणि म्हणूनच ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट योग्य पद्धतीने होणं हे गरजेचं आहे आणि ज्याची कुठेतरी वानवा आत्ताच्या काही सहकारी बँकांच्या कामकाजात दिसते. मुळात सर्व कारभार हा डिपॉझिटर्सचे पैसे प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टीने होणं खूप जास्त गरजेचं आहे, हे गव्हर्नर साहेबांनी वारंवार सांगितलं. कंप्लायन्स. ऑडिटचे कंप्लायन्स किंवा रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे व्यवहार चोखपणे पार पाडणं, या गोष्टींमध्ये जर का कुठे कमतरता राहत असेल तर त्या कमतरतांचे पूर्तीकरण होणं हे खूप जास्त गरजेचं आहे. परंतु ही गोष्टसुद्धा प्रकर्षांनी जाणवली की त्यातसुद्धा कितीतरी सहकारी बँका या कमी पडतात. म्हणूनच चीफ कंप्लायन्स ऑफिसरची नेमणूक करणं रिझर्व्ह बँकेने अनिवार्य केलं. तसंच इंटरनल ऑडिटिंगची सुद्धा व्यवस्थित होणं तितकंच गरजेचं आहे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. कारण रिझर्व्ह बँक किंवा इतर कुठलीही रेग्युलेटरी अथॉरिटी ज्या वेळेला ऑडिट करते त्यावेळेला काही गोष्टी निष्पन्न झाल्या तरी त्या रिपेरेबल असतीलच असं नाही. म्हणूनच त्या गोष्टी जितक्या लवकरात लवकर समोर येतील आणि त्याचं निराकरण होईल तितकं बँकेसाठी खूप जास्त फायद्याचं ठरेल. तर थोडक्यात काय, तर या निमित्ताने अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जबाबदारी, इफेक्टिव्ह ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट, रिस्क ॲसेसमेंट आणि रिस्क मिटिगेशन, कंप्लायन्सेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिपॉझिटर्सचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं, अशा स्वरूपाच्या माफक अपेक्षा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर साहेबांनी बोलून दाखवल्या. या व्यतिरिक्त अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना वर्ष 2024पर्यंत 50% इतके ॲडव्हान्सेस हे सुमारे ₹25 लाख ते ₹1 कोटीपर्यंतचे ठेवायचे आहे. टायर टाईपवरती हा आकडा अवलंबून आहे. तसंच प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी वाढत जाऊन जवळजवळ 75% प्रायोरिटी सेक्टरला लोन देणं भाग आहे. तर अशा सगळ्या चक्रव्यूहातून प्रत्येक सहकारी बँकेला स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे नक्कीच आव्हान आहे. नव्याने होऊ घातलेल्या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनकडे आता सहकारी बँका खूप अपेक्षेने डोळे लावून बसल्या आहेत. म्हणूनच श्रोतेहो, भारतातील छोटी शहरं आणि ग्रामीण भागात सर्वाधिक सेवा देणाऱ्या बँकांमध्ये सहकारी क्षेत्रातील बँकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र ग्रामीण भागातल्या नागरिकांना सर्वोत्तम बँकिंग सुविधा मिळाव्यात यासाठी या सहकारी बँकांमधील उणिवा दूर करून त्यांना अन्य बँकांसोबत समकक्ष करणं आणि त्यांचं मजबूतीकरण करणं आज गरजेचं बनलेलं आहे. यासाठीच केंद्रीय सहकार मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय यांनी एकत्रितपणे चर्चा करून या बँकांच्या पुनर्जीवनासाठी महत्त्वपूर्ण अशा सूचना केलेल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातल्या या नागरी सहकारी बँकांच्या सक्षमीकरणामुळे देशाचं संपूर्ण बँक क्षेत्र मजबूत आणि सक्षम बनेल, ज्यामुळे जागतिक महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताची वाटचाल अधिक सुकर व्हायला मदत होणार आहे. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन दीपक वेलणकर.